हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण MPSC कंबाईनसाठी PYQची सिरीज या चॅनलवर चालू केलेली आहे. त्यामध्ये आपण टॉपिक वाईज क्वेश्चन घेतो आहे, ज्यामध्ये आपण नाउनचे 50 प्रश्न, प्रोनाउनचे 2 भाग आपण पूर्ण केले, ज्याच्यामध्ये 25-25 प्रश्न आहेत. आणि आज आपण या सिरीजमधील पुढील भाग घेऊन येतो आहे, तो म्हणजे ॲडजेक्टिव्हचा. यामध्ये आपण पार्ट 1मध्ये 25 प्रश्न डिस्कस करणार आहोत. वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ॲडजेक्टिव्ह. आपल्याला बघायचं ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, जे नाउनला काय करतं, डिस्क्राईब करणारा शब्द असतो, त्याला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह म्हणतो. नाउनचे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, त्याला आपण म्हणतो ॲडजेक्टिव्ह. तर पहिलाच प्रश्न आपल्याला दिला आहे, काय दिलं आहे बघा, चूज the correct phrase to complete the following sentence. काय म्हटलं बघा, there were dash students in the class so the teacher postponed his lecture. सर्वात पहिलं काय सांगितलं बघा, नीट समजून घेऊया. प्रश्न आपल्याला काय सांगतोय, प्रश्न आपल्याला सांगतो की टीचरने पोस्टपोन केलं म्हणजे पुढे ढकललं. कधी ढकलणार, जेव्हा वर्गात विद्यार्थी कमी असतील, जास्त असतं तर पुढे ढकललं नसतं. तर आता दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एक आहे बघा लिटल आणि एक आहे फ्यू. आता लिटल कशासाठी वापरलं जातं, जे अनकाउंटेबल नाऊन आहेत. आपण नाऊनच्या लेसनमध्ये हे सगळं बघितले, तुम्ही एकदा पुन्हा पाहून घ्या. आणि फ्यू काउंटेबल जे नाऊन आहेत त्यांच्यासाठी वापरलं जातं. आता फक्त लिटल, अ लिटल आणि द लिटल. आता अ लिटल कशासाठी वापरलं जातं, जेव्हा पॉझिटिव्ह दाखवायचं असेल तर अ लिटल म्हटलं जातं, आणि जेव्हा निगेटिव्ह दाखवायचं आहे तेव्हा आपण नुसतं लिटल वापरतो. तसंच फ्यूसुद्धा निगेटिव्ह असेल तर फ्यू वापरलं जातं, आणि पॉझिटिव्हसाठी काय वापरलं जातं, अ फ्यू आणि द फ्यू. आता द फ्यू आणि द लिटल कधी वापरलं जातं, जेव्हा स्पेसिफिक असतं, जेव्हा एखादी स्पेसिफिक अमाऊंट आपल्याला माहीत असते, तेव्हा आपण द लिटल किंवा द फ्यू वापरतो. आता बघा इथे काय म्हटलं आहे, आता स्टुडंट्स काय बघा, काउंटेबल नाऊन आहे का अनकाउंटेबल नाऊन आहे, तर डेफिनेटली काउंटेबल नाऊन आहे. म्हणजे काय आलं पाहिजे, फ्यू किंवा यापैकी काहीतरी आलं पाहिजे. तर आता इकडे बघा, स्टुडंट्स इन द क्लास म्हणजे न की बरोबर स्टुडंट होते, म्हणजे स्टुडंट नव्हते म्हणून तर पोस्टपोन केलं. म्हणजे अ फ्यू वापरलं जाणार का नाही वापरलं जाणार, हे तर पॉझिटिव्हसाठी वापरतो. क्वाईट अ फ्यू अशी काय अशी कोणतीही टर्मच नसते. सम वापरणार का नाही, तर काय वापरणार बघा, फ्यू वापरणार. म्हणजे न की बरोबर स्टुडंट असल्यामुळे टीचरने काय केलं, आपलं लेक्चर काय केलं, पोस्टपोन केलं. पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. लिटल कशासाठी वापरलं जातं, जे मोजता येत नाही, म्हणजे पाणी, पैसा, या गोष्टी मोजता येत नाही. आता तुम्ही म्हणाल सर पैसा तर मोजता येतो, मनी म्हटले बघा, मनी पैसा मोजत नाही आपण. खूप पैसा आहे म्हणतो, कमी पैसा आहे म्हणतो. मोजतो काय, तर त्याच्यामध्ये करन्सी मोजतो, नोट्स मोजतो, हे लक्षात घ्या. या गोष्टी लक्षात घ्या. ज्या गोष्टी मोजता येत नाही त्याच्यासाठी लिटल, आणि ज्या गोष्टी मोजता येतात, 1, 2 अशा मोजता येतात, त्याच्यासाठी फ्यू वापरलं जातं. मग लिटल आणि फ्यू कशासाठी, नकारात्मक दाखवण्यासाठी. अ लिटल अ फ्यू कशासाठी, पॉझिटिव्ह दाखवण्यासाठी. आणि द लिटल द फ्यू कशासाठी, स्पेसिफिक दाखवण्यासाठी. आय होप हा कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, चूज द करेक्ट फ्रेज टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. सम पीपल ॲड डॅश शुगर इन द टी. काय म्हटलं बघा, आता इथे काय म्हणायचं असेल, खूप कमी वापरतात असं म्हणायचं असेल का, की खूप जास्त वापरतात असं म्हणायचं असेल. आता फ्यू आपण ऑप्शन बघूया. फ्यू कशासाठी वापरतात, काउंटेबलसाठी. साखर मोजतात का, काउंटेबल आहे का, 1 साखर 2 साखर असं मोजतात का, किलोमध्ये मोजतात, म्हणजे ती काउंटेबल नाऊन नाही आहे. त्यानंतर सम, काही साखर ॲड करतात असं म्हणता येईल का आपल्याला, असं नाही म्हणता येईल. आणि अ फ्यू तर वापरता नाही येणार, कारण हे तर काउंटेबलसाठी असतं. म्हणजे आपलं काय उरले बघा, ऑप्शन अ लॉट ऑफ, म्हणजे काही लोक खूप साखर ॲड करतात त्यांच्या टीमध्ये, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन असं म्हणतो आहे की ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा काय म्हटलं इथे, द फर्स्ट 2 चॅप्टर्स ऑफ द नॉवेल आर रादर डल. इथं म्हटले द पहिले घेतले, 2 नंतर घेतले, नंतर फर्स्ट घेतले, नंतर चॅप्टर्स घेतले. इथे काय घेतले बघा, 2 पहिले घेतले, नंतर फर्स्ट घेतले, नंतर चॅप्टर घेतले, आणि
डल घेतले. या ठिकाणी काय घेतलं, द लास्ट 2 चॅप्टर्स ऑफ द नॉवेल इज डलेश म्हटले. तर बघा आता इथे डलेश कधी वापरायचं, असं सुपरलेटिव्ह डिग्री कधी वापरतात, तर एकाच गोष्टीची तुलना म्हणजे थिंगची तुलना कशाशी केली जाते, मेनीशी केली जाते, तर आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्री वापरता येते. तसं आहे का इथे, नाही आहे, त्यामुळे चुकलं. द 2 फर्स्ट चॅप्टर बघा. आता या ठिकाणी आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे, तर फर्स्ट सेकंड असे जे शब्द वापरतो त्याला आपण म्हणतो ऑर्डियल, आणि 1 2 या शब्दांना आपण काय म्हणतो, कॉर्डियल. मग सर्वात पहिलं काय आलं पाहिजे, ऑर्डर आलं पाहिजे आणि त्यानंतर आलं पाहिजे कॉर्डियल. म्हणजे पहिला आधी क्रम आला पाहिजे. कुठे आले बघा, इथे आले बघा, द फर्स्ट 2 हे बरोबर आहे. इथे काय म्हणतायत, आधी कॉर्डियल आले मग ऑर्डिनल आले, चूक. इथे सुद्धा काय दिले, आधी कॉर्डियल दिले नंतर ऑर्डियल दिले, चूक. त्यामुळे बरोबर पर्याय कोणता बघा, 1 नंबरचा. चला नेक्स्ट सेंटेन्स बघू. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स टू फिल इन द ब्लँक. काय म्हटलं बघा, अ ब्रिलियंट ऑरेटर अँड अ डॅश फ्रीडम फायटर. मग ते फ्रीडम फायटर कसा असला पाहिजे, स्ट्रॉंग असा अर्थ येणार आहे का, युनिक म्हणजे एकमेव असा अर्थ येणार आहे का, ब्रेव असा अर्थ येणार आहे का, नाही, ग्रेट फ्रीडम फायटर असं म्हटलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. रॉंग ॲडजेक्टिव्ह ओळखा म्हणालेत. फादरपासून काय बनतं, पॅटर्नल, करेक्ट आहे. ब्रदरपासून काय बनतं, फ्रॅटर्नल बनतं, बरोबर आहे. डेथपासून काय बनतं, मॉर्टल बनतं, हे सुद्धा बरोबर आहे. अर्थपासून अर्थल न बनतं काय बनतं सांगा, अर्थली बनतं. काय बनतं, अर्थली पॉट म्हणतो किंवा अर्थन बनतं. त्यामुळे आपला बरोबर पर्याय कोणता आहे, 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे, कारण आपल्याला ओळखायला सांगितलं आहे रॉंग. चला नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्ह. डॅश मॅन फील्स फ्रस्ट्रेटेड बिकॉज ऑफ लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. आता इथे एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे बघा. तर ज्यावेळी इथे बघायचं आपल्याला नाऊन सिंग्युलर बघा, मेनी नंतर जे नाऊन येणार आहे ते सिंग्युलर नाऊन येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि अ ग्रेट मेनी नंतर प्लुरल नाऊन येणार आहे. आणि मेनी नंतर माहिती आहे तुम्हाला प्लुरलच नाऊन येतं. बघा इथे काय आले, मॅन सिंग्युलर आले आणि अ मेनी ग्रेट, हे तर चुकीचंच आहे, असं कधी वापरतच नाही आपण. अ ग्रेट मेनी नंतर प्लुरल पाहिजे, इथं प्लुरल नाही आलं म्हणजे आपण पर्याय गेला. मेनी नंतर प्लुरल नाऊन आलं पाहिजे होतं, हा सुद्धा पर्याय गेला. आपला बरोबर पर्याय मेनी नंतर काय पाहिजे, सिंग्युलर नाऊन पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. ही इज गोइंग टू द मूवी विथ डॅश बॉईज. आता इथे काय समजून घ्यायचं बघा, 2 लिटल अदर. म्हणजे या ठिकाणी एक आपल्याला इनडेफिनेट ॲडजेक्टिव्ह दिले. इनडेफिनेट म्हणजे अनिश्चित. एक दिले डेफिनिट क्वांटिटेटिव्ह, हे काय आहेत, क्वांटिटेटिव्ह आहेत, बरोबर का, संख्यावाचक, क्वांटिटेटिव्ह संख्यावाचक आहे. बॉईज हे काय मोजता येतात म्हणजे क्वांटिटेटिव्ह आहेत. आणि एक काय दिले बघा, एक दिले इनडेफिनिट प्रोनाऊन, एक दिले डेफिनिट प्रोनाऊन आणि एक दिले क्वालिटी सांगते बघा. एक दिले क्वालिटी म्हणजे गुणवाचक. मग क्रम कसा असला पाहिजे, पहिले इनडेफिनिट आलं पाहिजे, मग डेफिनिट आलं पाहिजे, मग क्वालिटेटिव्ह आलं पाहिजे. असं कुठं आले बघा, अदर टू लिटल कसं आलं पाहिजे, अनिश्चित. अदर काय आहे, अनिश्चित. टू काय आहे, निश्चित. आणि लिटल काय आहे, गुणवाचक. काय बरोबर आहे पर्याय आपला, अदर 2 लिटल बॉईज. चला नेक्स्ट क्वेश्चन. इथे सुद्धा मगाचंच रिपीट झाले बघा. मगाही सांगितलं तुम्हाला, मेनी या नंतर काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. मच कशासाठी वापरलं जातं, मच वापरलं जातं अनकाउंटेबल नाउनसाठी. अ ग्रेट मेनी असं काय होत नाही. अ ग्रेट मेनी नंतर प्लुरल पाहिजे बघा. आणि अ मेनी अ पाहिजे होतं, अ मेनी येत नाही, मेनी अ पाहिजे होतं.
तेव्हाही बरोबर आलं असतं, म्हणजे हे चुकलं. त्यानंतर मेनी इथं काय आले बघा, अनएम्प्लॉईड पर्सन्स म्हणजे काय झाले, प्लुरल आले. आणि जर अ ग्रेट मेनी वापरलं असतं तर मेनी वापरलं असतं तर सिंग्युलर राहायला पाहिजे होतं, हे चुकलं. आणि मच कशासाठी वापरलं जातं, अनकाउंटेबलसाठी, हे तर काउंटेबल नाऊन दिले. म्हणजे आपल्या बरोबर काय आलं पाहिजे, अ ग्रेट मेनी. अ ग्रेट मेनी अनएम्प्लॉईड पर्सन्स वेअर प्रेझेंट ॲट द डेमॉन्स्ट्रेशन. चला नेक्स्ट क्वेश्चन. शी लुक्स लाईक अ गर्ल नेक्स्ट डोअर. नेक्स्ट डोअर, डोअर काय आहे बघा, नाऊन. आणि नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिले. डोअर कुठचा आहे, नेक्स्ट नंतरचा, म्हणजे हे काय आलं पाहिजे, ॲडजेक्टिव्ह. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट फॉर्म ऑफ द कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीज. कम्पॅरेटिव्ह डिग्री वापरायची आपल्याला. इट्स बिकमिंग टू फाइंड डॅश डॅश टू फाइंड अ जॉब. जी गोष्ट बघा क्रमाने वाढत जाते, क्रमाने काय होत जाते, वाढत जाते. अशा वेळी जे आपण कम्पॅरेटिव्ह त्याचा फॉर्म वापरतो, डिग्री वापरतो, तो सेमच असतो बघा. मध्ये अँड असतं आणि हे सेम असतं, कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये सेम असतं. इथे हे चुकलं, हे चुकलं आणि हे पण चुकलं. कम्पॅरेटिव्ह डिग्री वापरायला सांगितली म्हणजे टॉलर ही कम्पॅरेटिव्ह डिग्री आहे. जर कोणाला तरी म्हणायचं आहे तुम्ही दर दिवशी काय होत चाललं आहे, जाड होत चाललं आहे, तर काय म्हणणार, यू आर बिकमिंग फॅटर अँड फॅटर, वाढत चालले. टेम्परेचर वाढत चालले, वॉटर अँड वॉटर, दिवसेंदिवस वाढत चालले टेम्परेचर, तर आपण म्हणणार वॉटर अँड वॉटर. आलं लक्षात. जेव्हा एखादी गोष्ट क्रमाने वाढत जाते त्यावेळी आपल्याला कम्पॅरेटिव्ह डिग्री अशी वापरली जाते. इथे काय म्हटलं बघा, फ्रेज दिली आणि ती कोणत्या प्रकारची फ्रेज आहे ते ओळखायचे. विदाऊट डाऊट द प्ले हॅज बीन ट्रिमेंडसली सक्सेसफुल, म्हणजे प्लेबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली. प्ले कसं झालं, नाटक खूप यशस्वी झाले, म्हणजे प्लेबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिले, नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली, म्हणजे काय असणार आहे, ॲडजेक्टिव्ह. इथे ॲडवर्ब म्हणतायत, चूक. इथे नाऊन म्हणतायत, हे पण चुकलं. इथे जेनेटिव्ह फ्रेज म्हणतात, हे पण चुकलं. काय पाहिजे, ॲडजेक्टिव्ह फ्रेज. दिस मशीन इज ऑफ डॅश यूज टू मी सो आय एम सेलिंग इट ऑफ. कधी विकणार आहे, जेव्हा त्याचा उपयोग शून्य झाला आहे. उपयोग शून्य झाला म्हणजे नक्की बरोबर आहे उपयोग. आता उपयोग हे काय काउंटेबल नाऊन आहे का, अनकाउंटेबल नाऊन आहे, अनकाउंटेबल. आणि आत्ताच सांगितलं तुम्हाला अनकाउंटेबलसाठी आपण काय वापरतो सांगा, लिटल. काय वापरतो, लिटल. आणि नकारात्मक सेन्स आहे की काहीच यूजची नाही म्हणून आपण विकून टाकतोय, म्हणजे अ लिटल येणार का, नाही येणार. फ्यू तर काउंटेबल नाऊनसाठी असतं, हे पण काउंटेबल नाऊनसाठी असतं. आपल्या बरोबर पर्याय लिटल. म्हणजे आता ते उपयोग शून्य झाले म्हणून मी ती विकून टाकतोय. गीता इज टॉलर दॅन हर सिस्टर. काय ओळखायला सांगितले, सुपरलेटिव्ह डिग्री. टॉलरचं काय पाहिजे, टॉलेस्ट. पहिलाच पर्याय आपल्या बरोबर आहे. फाइंड करेक्ट ॲडजेक्टिव्ह ऑफ द गिवन वर्ड. कम्फर्टेबलीचं ॲडजेक्टिव्ह ओळखायचं आहे. काय येणार बघा, कम्फर्टेबल. नो अदर वुमन वॉज ॲज स्ट्रॉंग ॲज इंदिरा गांधी इन इंडियन पॉलिटिक्स. काय आपल्याला सांगितले, सुपरलेटिव्ह डिग्री. कशाची, स्ट्रॉंगची. स्ट्रॉंगची काय येते बघा, स्ट्रॉंगेस्ट. इट इज अ क्वाईट प्लेस. काय ओळखायचं सांगितलं, इनकरेक्टली यूज्ड. याच्यापैकी काय इनकरेक्टली यूज केले. इट तर बरोबर आहे, इट इज अ क्वाईट प्लेस बरोबर म्हटलं आहे. इज तर वर्ब आहे, बरोबर आहे. प्लेस हे पण बरोबर आहे, प्लेस हे पण बरोबर आहे. चुकलं आहे काय, क्वाईट. का चुकलं, तर थंड ठिकाणे म्हणायचं, शांत ठिकाणे, त्याला काय म्हणतात, QUIET. हा क्वाईट पाहिजे. हा क्वाईट म्हणजे व्हर्बला डिस्क्राईब करतो. इट इज क्वाईट चीप, इट इज क्वाईट हॉट, आपण व्हर्बला डिस्क्राईब करतो. ॲडजेक्टिव्ह असं असलं पाहिजे होतं, क्वाईट. त्यामुळे आपला तिसरा पर्याय बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस कॅन कन्वर्ट सर्टन नाउन्स इनटू ॲडजेक्टिव्ह. कोणता सफिक्स ॲडजेक्टिव्ह बनवतो. नेसने काय बनतं, नाऊन. फुल्लीने काय बनतं, ॲडवर्ब. आणि फुलने काय बनतं, ॲडजेक्टिव्ह. म्हणजे आपण म्हणतो ना, ब्युटिफुल, ब्युटिफुल गर्ल. काय म्हणतो, ब्युटिफुल गर्ल. मग फुलने काय झालं बघा, ॲडजेक्टिव्ह तयार झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन. द 2 अगली बॉईज हॅड गॉन होम जस्ट नाव. आता बॉईज हे काय झाले, नाऊन.
आणि नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कोणी दिली, या शब्दाने दिली. म्हणजे अगली काय पाहिजे, ॲडजेक्टिव्ह पाहिजे. काय पाहिजे, ॲडजेक्टिव्ह. म्हणजे हा पर्याय गेला, हा ॲडवर्ब दिले पहिलं, चूक. हा पण ॲडवर्ब दिले, चूक. आपल्याला ॲडजेक्टिव्ह पाहिजे. पुढचं काय बघा, होम. गॉन होम, कुठे गेला. कुठे गेला, घरी गेला, होमला गेला. जेव्हा कुठेचं ॲन्सर आपल्याला मिळतं तो काय असतो, ॲडवर्ब असतो. काय असतो, ॲडवर्ब. आता इथे नाऊन म्हटले, लक्षात घ्या, गोंधळ करू नका. होम नाऊन इथे होणार नाही, कारण कुठे गेला, घरी गेला. तर कुठे गेला क्रियापदाबद्दल अधिक माहिती दिली जाते, म्हणून तो काय आहे, ॲडवर्ब आहे. म्हणजे आपला बरोबर पर्याय कोणता येणार बघा, आपला बरोबर पर्याय येणार 3 नंबर. चला नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. द पार्ट ऑफ द फिल्म वॉज नॉट व्हेरी इंटरेस्टिंग. एक शब्द लक्षात घ्या. एक शब्द आहे बघा लेटर, एक शब्द आहे बघा लॅटर, आणि एक शब्द आहे बघा लेटेस्ट. आता हा लेटर शब्द आपल्याला काय सांगतो, उशिराने. आपण म्हणता ना, आय विल कॉल यू लेटर, थोड्या वेळाने फोन करतो. हा लॅटर शब्द आहे बघा, तर 2 घटक असतील, 2 घटक असतील तर दुसऱ्या क्रमांकाचा जो असतो त्याला लॅटर म्हणतात, दोघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा. आणि लेटेस्ट म्हणजे न्यू, एखादी गोष्ट नवीन येते बाजारात, त्याला लेटेस्ट म्हणतो. तर इथे काय म्हटलं, लॅटर. बघा मूवीला 2 पार्ट असतात, मूवीला 2 पार्ट, 2 भाग कसे असतात, एक इंटरवलच्या आधीचा आणि एक इंटरवलच्या नंतरचा. एक इंटरवलच्या आधी, एक इंटरवलच्या नंतर. मग या दोघांमध्ये दुसरा भाग म्हणजे काय असतो, लॅटर असतो. किती असायला पाहिजे लॅटर वापरायला, 2 भाग असले पाहिजे, 2च भाग असले पाहिजे, तरच आपल्याला लॅटर वापरता येतं. लॅटर. लॅटर पार्ट ऑफ द फिल्म वॉज नॉट इंटरेस्टिंग, म्हणजे इंटरवलचा जो नंतरचा जो भाग आहे त्याला लॅटर म्हणतात. लॅटर. किंवा 2 माणसं बसलीत किंवा दुसरा जो माणूस आहे त्याला लॅटर म्हणायचं. चला क्वेश्चन नंबर 20. दिस चेअर इज व्हेरी डॅश फॉर मी. चेअर काय असणार, कम्फर्टेबल असणार. ॲडजेक्टिव्ह काय येईल, कम्फर्टेबल. चूज द राईट ॲडजेक्टिव्ह अँड फिल इन द ब्लँक. कुड यू लेंड मी डॅश मनी. इथं पॉझिटिव्ह प्रश्न विचारले बघा. काय विचारलं, पॉझिटिव्ह प्रश्न. आणि पॉझिटिव्ह प्रश्नासाठी आपण काय वापरतो, सम वापरतो. आपण म्हणतो ना, समथिंग इज देअर, समवन इज देअर. जेव्हा आपण पॉझिटिव्ह वापरतो अनिश्चित ॲडजेक्टिव्ह वापरण्यासाठी. राईट अँड ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ डिस्टिंक्शनचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म वापरायचं आहे. काय येणार आहे बघा, डिस्टिंक्टिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. राम इज डॅश देन लक्ष्मण. आता ज्यावेळी बघा 2 शब्द आहेत बघा, एल्डर आणि ओल्डर. तर ओल्डर नंतर काय येतं, नेहमी द्यान येतं. आणि एल्डर नंतर काय येतं, टू. बघा इथे द्यान आले, म्हणजे काय पाहिजे, एल्डर पाहिजे. देअर आर डॅश प्लेसेस वर्थ व्हिजिटिंग इन देअर इन द इंडिया असं म्हणायचं आहे बघा, इन इंडिया. देअर आर डॅश प्लेसेस वर्थ व्हिजिटिंग इन इंडिया. आता प्लेसेस म्हटलं आहे, आता मचने प्लेसेस दाखवता येतात का, मच तर अनकाउंटेबल नावांसाठी वापरतात. मोर तर नाही म्हणता येणार, मोस्ट पण नाही म्हणता येणार, तर घेईल मेनी. मेनी खूप प्लेसेस आहेत असं म्हणायचं आहे. आणि आजच्या भागातला शेवटचा प्रश्न, आय एम व्हेरी डॅश टू मीट यू. तर इथे आपल्याला ॲडजेक्टिव्ह पाहिजे, मी खूप आनंदी झालो. डिलाईट पण येणार नाही, डिलाईटिंग पण येणार नाही, डिलाईट पण येणार नाही, काही डिलायटेड. आय एम व्हेरी डिलायटेड टू मीट यू. चला, थँक्यू व्हेरी मच. असेच चॅनलला सहकार्य करा. आपण खूप सारे व्हिडिओ घेऊन येत आहोत, तुम्हाला खूप फायदा होईल. TET परीक्षा असू दे किंवा टेट परीक्षा असू दे किंवा MPSC परीक्षा असू दे, या व्हिडिओचा तुम्हाला खूप खूप फायदा होईल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.